माझ्या समस्त मोतीलाल नगरकर बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार. मी निलेश प्रभू, मोतीलाल नगर विकास समितीचा सेक्रेटरी. साथी, सध्या मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची प्रक्रिया खूप वेगाने सुरू आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आजही कुठल्याही रहिवाशाला प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. प्रकल्पाचे आराखडे, मंजुऱ्या, पुनर्वसनाच्या अटी, नियोजन, क्षेत्रफळ वाटप आणि इतर महत्त्वाच्या बाबींविषयी रहिवाशांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे. जेव्हा आपल्या घराचे आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचे निर्णय घेतले जात आहेत, तेव्हा आपल्याला त्या निर्णयाची संपूर्ण माहिती आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर याची माहिती नसेल आणि जर शासन किंवा प्राधिकरण स्वतःहून माहिती देत नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण भारतीय नागरिक म्हणून आपल्याकडे एक अत्यंत प्रभावी आणि कायदेशीर असा अधिकार आहे, माहितीचा अधिकार. RTI ॲक्ट 2005. मंडळी, केवळ 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून तुम्ही तुमच्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील कोणतीही माहिती शासनाकडे मागू शकता. नकाशे, मंजुऱ्या, करारनामे, सर्वेक्षण अहवाल, पुनर्वसनाच्या अटी, न्यायालयीन कागदपत्रे, जी माहिती तुम्हाला हवी आहे ती तुम्ही थेट प्रशासनाकडे मागू शकता. आणि लक्षात ठेवा, 30 दिवसाच्या आत माहिती देणे हे शासनाचे कायदेशीर कर्तव्य आहे. जर माहिती मिळाली नाही किंवा मिळालेल्या माहितीबाबत तुमचे समाधान झाले नाही तर कायद्यामध्ये अपील करण्याचीही तरतूद आहे. म्हणजेच नागरिकांच्या हातात माहिती मिळवण्यासाठी पूर्ण कायदेशीर व्यवस्था उपलब्ध आहे. म्हणूनच आज मी मोतीलाल नगरमधील प्रत्येक कुटुंबाला आव्हान करतो, तुमच्या घरासाठी, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या भविष्याकरिता थोडासा वेळ द्या. RTI अर्ज करा, माहिती मागा, प्रश्न विचारा, तुमच्या पुनर्विकासाची संपूर्ण माहिती जाणून घ्या. नेमकी कोणती माहिती मागायची, अर्ज कसा करायचा आणि प्रक्रिया काय आहे याबाबत मार्गदर्शनासाठी मोतीलाल नगर विकास समिती तुमच्या सोबत आहे. चला तर एक लोकजागृतीची मोहीम उभी करूया. प्रत्येक घरातून एक RTI, प्रत्येक रहिवाशाला आपल्या पुनर्विकासाची संपूर्ण माहिती. आणि याच सोबत शासनालाही दाखवून देऊया की माहिती लपवली जाऊ शकते, पण माहिती मिळवण्याचा आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. चला तर मंडळी, एक लोकजागृती मोहीम उभी करूया. आपल्या घराविषयी, आपल्या पुनर्विकासाविषयी संपूर्ण माहिती घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.